नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? घरात राहताय ना? घरात राहा, सुरक्षित राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमातील ऑनलाईन अध्यापन वर्गात मी संध्या भोसले, सहाय्यक शिक्षिका, बालक विहार, प्राथमिक विभाग, महात्मा गांधी विद्या मंदिर, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वांचे स्वागत. काय मग, काय मस्त छान प्रसन्न वाटतंय की नाही? उत्साही दिसताय आणि चेहऱ्यावर आनंदही दिसतोय सर्वांच्या. मला माहितीये तुम्ही इतके खुश का आहात ते, कारण आज आपला खेळाचा तास आहे, होय की नाही? सर्वांना खेळायला खूप आवडते, हो ना? मग चला, आपल्या या छान अशा पाठाची सुरुवात आपण उत्साहवर्धक गाण्याने करूया. मी एक गाणं इथे म्हणते आणि अभिनय सुद्धा करणार आहे. तुम्ही काय करायचा? फक्त अभिनय करायचंय. चालेल की नाही? मग चला करूया सुरुवात. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. वही घेऊया, डोक्यावर वही ठेवूया. तोल सांभाळत हळू हळू चालूया. तोल सांभाळत हळू हळू चालूया. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. भिंगरी घेऊया, आता भिंगरी घेऊया. गर 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 भिंगरी फिरवूया. गर 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 भिंगरी फिरवूया. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. खेळ खेळूया, आता खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. मजे मजेचे आता आपण खेळ खेळूया. मग चला खेळूया की नाही खेळ? खेळणार ना तुम्ही सुद्धा? कारण आपल्या खेळाचाच तास आहे. पण मला अगोदर सांगा, आता आपण की नाही ह्या गाण्यामध्ये डोक्यावर वही घेऊन चालणे, भिंगरी फिरवणे या खेळांचा उल्लेख केला. मग मला तणीस सांग, हे जे खेळ आहेत ते कोणत्या प्रकारामध्ये येतात? डोक्यावर वही घेऊन चालणे, भिंगरी फिरवणे. पारंपरिक खेळ येतात बघा. हा प्रियेश, तू सांग बरं, कोणते खेळ येतात हे? मनोरंजनात्मक. अरे वा, किती छान. बघा, डोक्यावर वही घेऊन खेळ चालणे, भिंगरी फिरवणे या खेळांचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केला होता. आणि हे खेळ मनोरंजनात्मक खेळामध्ये येतात, हेही आपण पाहिले होते की नाही? मग चला, आता आपण दुसऱ्या खेळाच्या प्रकाराची माहिती मिळवणार आहोत आणि प्रत्यक्षात खेळणारच आहोत. आता खेळायचे म्हटले तर मैदान पाहिजे की नाही? म्हणूनच बघा, तुम्ही शाळेत येऊ शकत नाही ना, म्हणून मी शाळाच इथे घेऊन आली आहे तुमच्यासाठी. आणि बघा किती छान मैदान दिसतंय की नाही आपल्या शाळेचं. मग चला जाऊया खेळाकडे, पाहूया की नाही? मग आज आपण खेळाच्या नवीन प्रकाराची म्हणजेच पारंपरिक खेळांची माहिती मिळवणार आहोत. मग चला पाहूया.
ज्यांचा माईक चालू आहे की नाही त्यांनी तो बंद करा हा. इयत्ता 3री, विषय खेळू करू शिकू, घटक पारंपरिक खेळ. मग बघा मुलांनो, तुम्ही मला विचाराल की पारंपरिक खेळ म्हणजे काय? तर बघा, जे खेळ वर्षानुवर्षे परंपरागत खेळले जातात त्या खेळांना पारंपरिक खेळ असे म्हणतात. जे खेळ वर्षानुवर्षांपासून आपण खेळतो. जसे बघा, आपले सण आपण म्हणतो की नाही, हे आमचे पारंपरिक सण आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, दहीहंडी, होय की नाही? कारण ते आपल्या आजी आजोबांच्या आधीपासून ते सण साजरे केले जातात. त्याचप्रमाणे काही खेळ आहेत, ते खेळ देखील वर्षानुवर्षे म्हणजे फार जुन्या काळापासून आपण खेळत आलेलो आहोत. त्या खेळांची माहिती आज मी तुम्हाला येथे देणार आहे. मग चला पाहूया. बघा, हे चित्र नीट पहा. पाहताय ना? मग मला श्रावणी सांग की या खेळामध्ये ही मुले काय करतायत? हे जे चित्र आहे की नाही, त्या चित्रामधील मुले काय करतायत बरं? पकडापकडी खेळत आहे. अच्छा, पकडापकडी खेळताय. तू खेळतेस का ग पकडापकडी? हो. हा, पकडापकडी तर सर्वांच्याच आवडीचा विषय आहे की नाही? हा, मग कसा बरं खेळतेस तू पकडापकडी खेळ, सांग पाहू. एकावर राज्य असतो आणि बाकी सगळे धावतात. ज्याच्यावर राज्य असतो तो सगळ्यांना पकडतो आणि सगळ्यात पहिले जो आउट होतो त्याच्यानंतर सगळे आउट होतात. मग जो पहिले आउट होतो त्याच्यावर परत राज्य येतो. अरे वा, किती छान, मस्त ग. आता मला काही सांगण्याची गरजच नाही, तू छान सांगितलंस, खूपच छान. बघा, हा आहे पकडापकडीचा खेळ. त्यालाच स्पर्श करणे म्हणजेच पकडणे असे म्हणतात. मग बघा, श्रावणीने तर सांगितलेच कसा खेळतात हा खेळ. मग आपण पुन्हा ऐकूया. बघा हा, या खेळामध्ये एकावर राज्य असते. त्याने इतर खेळाडूंना स्पर्श करून बाद करायचे असते. म्हणजे ज्याच्यावर राज्य असतं की नाही, तो काय करतो, जे पळणारे खेळाडू असतात त्यांना स्पर्श करून आउट करतो. मग या खेळामध्ये जे पळत असतात की नाही त्यांचं कौशल्य असतं. मात्र जो खेळाडू धावतो तो चकवत असतो, म्हणजे आउट होऊ नये म्हणून धावणाऱ्या खेळाडूंनी जोरात धावायचे असते, चकवायचे असते. मग काय होते, जेव्हा सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर जो सर्वप्रथम बाद होतो त्याच्यावर राज्य येते. म्हणजेच हा खेळ खेळत असताना जेवढे खेळाडू असतात तेवढे सगळे खेळाडू आउट झाल्यानंतर जो पहिल्यांदा आउट झालेला असतो की नाही त्याच्यावर राज्य येते आणि तो काय करतो, दुसऱ्यांना पकडायला सुरुवात करतो. अशा प्रकारे पकडापकडीचा हा खेळ, स्पर्श करणे म्हणजेच पकडणे, हा खेळ. मग अजून आपण कोणत्या खेळामध्ये पकडतो बरं? तर बघा, हा आहे लंगडीचा खेळ. लंगडी हा खेळ देखील पकडणे या प्रकारातच येतो. ही ताई बघा किती छान लंगडी घालते आणि आपल्या मैत्रिणींना पकडते, होय की नाही? मग लंगडी घालणे हा देखील काय आहे, पकडापकडीचाच एक खेळ आहे. आणि पकडापकडी, पकडणे म्हणजे स्पर्श करणे हा आपला पारंपरिक खेळ आहे. मग आता बघा, हे चित्र दिसतंय तुम्हाला? मग आता मला प्रियेश सांग, या चित्रात तुला काय दिसतंय?
दोन मुलींनी हातावर हात ठेवलेत आणि 3 मुली आहेत ते त्यांच्या हाताच्या खालून जात आहेत. अरे वा, किती छान. बघा, या 2 मुलींनी हाताची कमांड केली आहे आणि त्या कमानी खालून ह्या बाकीचे खेळाडू जात आहेत. मग हा कोणता खेळ आहे माहितीये का तुम्हाला? संत्र लिंबू हा खेळ. मग हा खेळ कसा बरं खेळायचा? आता ह्याची मी माहिती तुम्हाला सांगणार नाही. हा खेळ आपण प्रत्यक्षातच खेळूया, कारण आपल्या खेळाचा तास आहे की नाही, हो ना? मग चला, आपण हा खेळ प्रत्यक्षातच खेळणार आहोत, कारण खेळाचा तास बाई आला आला, हो आला आला, गंमत जम्मत करूया चला. मग हा खेळ कोण खेळून दाखवेल मला? चला तनिष, तू खेळणार आहेस. बघा, तनिष हा खेळ खेळतोय. चला, तनिष्का आता आपल्याला खेळून दाखवणार आहे. 1 मिनिट हा. आहे संत्र लिंबू पैशा पैशांना, शाळेतल्या मुली आल्या खेळायला, खेळून खेळून खोकला झाला, डॉक्टर आले तपासून गेले, खो खो खो. जेव्हा खो म्हटलं जातं की नाही, तेव्हा हाताची कमांड केलेले जे विद्यार्थी असतात, जे खेळाडू असतात, ते हाताखालून जाणाऱ्या खेळाडूला पकडतात आणि मग त्यांना प्रश्न विचारतात की तुम्हाला संत्र हवंय की लिंबू. आणि मग त्यांनी जे आऊट झालेले असतात की नाही, त्यांनी सांगायचे असते की त्यांना संत्र गटात जायचंय की लिंबू गटात. मग तुम्ही म्हणाल, संत्र आणि लिंबू म्हणजे काय? तर हाताची कमांड ज्यांनी केलेली असते की नाही, त्यातला एक संत्र बनलेला असतो आणि एक लिंबू बनलेला असतो. आणि मग जेव्हा आऊट झालेला खेळाडू एक आपल्या संत्र जर निवडलं तर तो संत्र गटात जातो आणि लिंबू निवडले तर लिंबू गटात जातो. आणि अशा प्रकारे हा खेळ हळूहळू पुढे सरकला जातो. सगळे खेळाडू बाद होतात आणि त्यानंतर खूप मज्जा असते. कारण 2 गट भेटलेले असतात की नाही आपल्याला. 2 गट मिळतात, एक संत्र आणि लिंबू, आणि मग सुरू होते त्या दोघांची मज्जा. आता बघा, आता ही आहे की नाही शेवटचा खेळाडू, तो आता काय होईल? बाद होईल. आणि मग हे दोन्ही गट सुरुवात करतील मजा करायला. चला बघा, ही खरी मज्जा आहे. संत्र आणि लिंबू हे 2 जोर जोरात खेचत असतात आणि जो खाली गट पडतो तो काय होतो? हरतो. असा हा खेचाखेचीचा संत्र लिंबू हा खेळ. कसा वाटला? छान की नाही? चला मग आता आपण पुढचा खेळ बघूया. बघा, हा खेळ आहे चोर चिठ्ठीचा खेळ. हा खेळ आहे चोर चिठ्ठीचा. मग हा खेळ कसा खेळतात बरं? हा खेळ कोण खेळून दाखवणार आहे माहितीये का तुम्हाला? हा खेळ आपल्याला प्रियेश खेळून दाखवणार. चला पाहूया कसा खेळतात हा खेळ. प्रियेश, सुरुवात करते मी. या खेळामध्ये चिठ्ठ्या केलेल्या असतात. त्या चिठ्ठ्यांवर नावे लिहिलेली असतात. चोर, शिपाई, राजा, राणी अशी वेगवेगळी नावे असतात आणि त्यांना गुण दिलेले असतात. मग काय करतात या खेळामध्ये? तर जो शिपाई बनलेला असतो तोच मोठ्याने चिठ्ठीवरचं नाव वाचतो आणि तो समोर बसलेल्या चोरांना ओळखतो. जर त्या शिपायाने चोराला बरोबर ओळखले तर त्या चिठ्ठीवर जे गुण असतात की नाही, जे अंक लिहिलेले असतात तेवढे गुण त्या शिपायाला मिळतात आणि चोराला 0 गुण मिळतात. प्रत्येक चिठ्ठीवर जेवढे गुण असतात ते सर्व गुण वहीमध्ये उतरवून काढायचे असतात.
आणि अशा प्रकारे काय होतो, हा खेळ सुरू होतो. आणि समजा जर शिपाई चोराला ओळखू शकला नाही तर काय करतात, तर शिपाई जर चोरांना ओळखू शकला नाही, पकडू शकला नाही, तर मग मात्र शिपायाला 0 गुण मिळतात आणि चोराला शिपायाच्या चिठ्ठीवर जेवढे गुण दिलेले असतात तेवढे गुण त्या चोराला मिळतात. आणि असा हा कितीही वेळ खेळत आपण हा खेळ खेळू शकतो. आणि तुम्हाला माहितीये का, मग आता ह्यात कोण विजयी कसं ठरवणार, तर वहीमध्ये जेव्हा आपण गुण लिहितो की नाही, खेळ जेव्हा थांबतो तेव्हा वहीमधील गुणांची बेरीज आपण आपण करायची असते. आणि त्या बेरजेमध्ये जो सगळ्यात जास्त गुण मिळवतो तो या खेळाचा विजयी असतो. मग चला ते बघा, प्रियेश काय करतोय, बेरीज करतोय आणि तो सांगणार होय की नाही. मग असा हा चोर चिठ्ठीचा खेळ, हा देखील आपल्या पारंपरिक खेळांच्या प्रकारामध्येच येतो. छान, मस्त. मग चला आता आपण अजून एका खेळाच्या प्रकाराची माहिती मिळवूया. बघूया बरं कोणता खेळ आहे तो. बघा किती छान चित्र आहे की नाही. मग आता हे चित्र नीट पहा. मला रुद्र सांग, तुला या चित्रात काय दिसतंय? रुद्र सांग पाहू. या वडाच्या झाडावर मुले चढत आहेत आणि झोपलेही होत आहेत. अरे वा, झाडावर, आणि त्याने सांगितलं हे वडाचे झाड आहे. तुला कसं समजलं ते वडाचे झाड आहे रे? त्याला खूप पारंब्या होत्या. अरे वा, किती छान, मस्त. बघा, हे वडाचे झाड आहे कारण त्याला पारंब्या आहेत, होय की नाही. मग ही मुले झाडावर चढतायत, काही मुले पारंब्यांना झोके घेतायत. मग बघा, वडाच्या झाडाला खूप पारंब्या असतात आणि मग ह्या पारंब्याचाच उपयोग करून आपल्याला हा खेळ खेळायचा असतो. मग कोणता बरं आहे हा खेळ? बघा, सूर पारंब्या. कोणता आहे? सूर पारंब्या. कसा खेळतात हा खेळ? चला पाहूया. या खेळासाठी मोठ्या झाडाची गरज असते आणि पारंब्या असलेल्या झाडाची गरज असते. या खेळासाठी मोठ्या झाडाची गरज असते आणि मुख्यत्वे करून झाडावर चढायला आपल्याला यायला पाहिजे, तरच आपण हा खेळ खेळू शकतो बरं. मग चला, कशी सुरुवात करतात या खेळाची? तर सर्वप्रथम अंगणात एक गोल आखतात, त्यामध्ये एक काडी किंवा काठी ठेवतात. अंगणामध्ये गोल आखतात आणि त्यामध्ये एक काडी किंवा काठी ठेवली जाते. त्यानंतर जे खेळाडू असतात की नाही, त्यापैकी एक जण काय करतो, त्या गोलामध्ये उभा राहतो आणि ती काठी आपल्या पायाखालून दूर फेकतो. बघा, पळणाऱ्या खेळाडूंपैकी एकाने गोलामध्ये उभे राहून पायाखालून काठी दूर फेकायची असते. मग ज्याच्यावर राज्य असतं की नाही, तो मुलगा काय करतो, ती काठी आणायला धावत जातो आणि ती काठी आणून त्या गोलामध्ये पुन्हा ठेवतो. बघा, राज्य असलेल्या खेळाडूने धावत जाऊन ती काठी आणून गोलात ठेवायची असते. आणि मग तेवढ्या वेळात काय करायचं, जे इतर खेळाडू असतात की नाही, त्यांनी पटापट झाडावर चढायचे असते. तेवढ्या वेळात इतर खेळाडूंनी पटापट झाडावर चढून जायचे असते. तो राज्य असलेला खेळाडू परत येईपर्यंत इतर सर्व मुले पटापट झाडावर चढतात. आणि मग बघा काय होतं, जे झाडावर चढू शकत नाहीत त्यांच्या मागे तो राज्य असलेला खेळाडू लागतो. राज्य असलेल्या खेळाडूने जे खेळाडू खाली राहिला असेल त्याला पकडायचे असते, म्हणजेच तो
हा खेळाडू बघा झाडावर चढू शकला नाही, त्याच्या मागे तो लागलेला आहे. मग पुढे काय होतं, तर राज्य असलेल्या खेळाडूची नजर चुकवून एक खेळाडूने गोलातील काठी उचलायची असते व पायाखालून फेकण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग बघा, राज्य असलेल्या खेळाडूला काय करायचं असतं, पकडायचं असतं. तो कोणाला तरी पकडण्यामध्ये गुंतला असेल, तेवढ्यात त्याची नजर चुकवून हळूच एका खेळाडूने काय करायचं, गोलाजवळ यायचं, ती गोलातली काठी उचलायची आणि पायाखालून दूर फेकून द्यायची. मग काय होणार, त्या राज्य असलेल्या खेळाडूला पुन्हा मागे जावं लागणार, ती काठी आणावी लागणार, पुन्हा ती गोलात ठेवावी लागणार आणि पुन्हा खेळ सुरू होणार, होय की नाही. आणि मग जर असे करत असताना जर राज्य असलेल्या खेळाडूने कोणाला आउट केले, बाद केले, तर त्याला काय होतं, राज्य घ्यावे लागते. असा हा सूरपारंबीचा खेळ. हा खेळ गावाकडे खेळला जातो आणि मुख्यत्वे करून मी मगाशी सांगितलंच, झाडावर चढता येणे फार महत्वाचे असते. मग नक्की खेळा हा, गावी गेल्यावर हा खेळ खेळाल ना. अच्छा, आता हे चित्र बघा. श्रावणी, मला सांग बरं, ह्या मुलींनी कशाची हंडी केलेली आहे? करंगळीची. अरे वा, करंगळीची हंडी केलीये. आणि एक मुलगी मागे धावत जाऊन त्या करंगळीच्या हंडीवरून उडी मारणार आहे. मग तुम्हाला माहितीये का हा कोणता खेळ आहे? हा खेळ आहे कांदा फोडीचा. मग चला, हा खेळ कसा खेळायचा हे काही मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही प्रत्यक्षातच बघायचंय, कारण आपला तासच कोणता आहे, खेळाचा. मग चला पाहूया हा खेळ कोण खेळतोय ते. आता हा कोण कोण खेळेल खेळ? स्वरूप. चल स्वरूप, तू मला हा खेळ खेळून दाखव. बघा हा, राज्य असलेला खेळाडू पाय खाली ठेवून बसतो, एक पाय पुढे करून बसतो, त्यावर दुसरा पाय ठेवायचा असतो. त्यानंतर एका हाताची करंगळी त्याच्यावर ठेवायची आणि दुसऱ्या खेळाडूने त्यावरून उड्या मारायच्या. दुसऱ्या हाताची करंगळी ठेवायची आणि मनोरा करायचा आणि उड्या मारायच्या. नंतर कासवासारखे बसायचे, त्याच्यावर उडी मारायची, पण खाली असलेल्या विद्यार्थ्याला स्पर्श करायचा नाही बरं. तसेच घोडा घोडा व्हायचे, नंतर ओणवे उभे राहायचे. आता मात्र काय होते, आपल्याला त्यांच्या पाठीवर हात ठेवून उडी मारावी लागते, पण ती उडी अगदी बाजूने जायला हवी, नाहीतर काय होणार, खेळाडू बाद. जर बाजूने गेली तर मात्र बाद होते, म्हणून व्यवस्थित त्या पाठीवरूनच उडी मारायची असते. मग बघा, आता स्वरूप आउट झाला म्हणून तो खाली बसला आणि दुसरा खेळाडू खेळू लागला. स्वरूपने आता हातांची हंडी केलीये आणि तो खेळाडू त्याच्यावर उडी मारतोय. आता त्याचाही स्पर्श झाला की नाही, मग तो खेळाडू काय झाला, बाद झाला. मग अशा प्रकारे हा कांदा फोडीचा खेळ खेळला जातो. हाताने स्पर्श झाला की जो उडी मारणारा असतो तो बाद होतो आणि त्याच्यावर राज्य येते. असा हा कांदा फोडीचा खेळ. आवडला की नाही तुम्हाला? खूप छान. चला आता आपण पुढचा खेळ बघणार आहोत. मग बघा बरं कोणता खेळ आहे तो. या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? तणीच सांग, काय आहे या चित्रामध्ये? टायर. टायर दिसतोय, अगदी बरोबर आहे. त्या मुलाच्या हातात काय आहे बरं? काठी. काठी आहे आणि तो काय करतोय, काठीने तो टायर फिरवतोय. आता मला सांगा, ह्या मुलाच्या हातात काय दिसतंय तुम्हाला? मला कोण सांगेल? हा बरं, मला चला रुद्र सांग, काय दिसतंय तुला या मुलाच्या हातात? काठी. काठी. आणि नीट बघा, त्याने ना इथे अशी चाकांची गाडी तयार केलेली आहे. फार पूर्वी लहानपणी ना असे छान काय करायचे, अगोदर जुन्या काळी अशी सायकल तयार करायचे, तिला सायकल म्हणायचे, बाबा सायकल. हा,
मग आज आपण अशाच एका खेळाचा अभ्यास करणार आहोत. हा खेळ आहे रिंग किंवा टायर फिरवणे. बघा, ह्या मुलाने जशी काठी लावून अशी सायकल तयार केली की नाही, तशीच सायकल आपल्याला दाखवण्यासाठी येत आहे तनिष. मग चला बघूया तनिषने कोणती सायकल केली आणि तो कसा फिरवतोय ते. बघा, त्याने काठी घेतली आहे आणि त्या काठीला पुठ्ठ्याचा गोल लावलेला आहे आणि सायकल तयार केली आहे. आणि बघा, तो कसं छान सायकल फिरते की नाही त्याची. बाबा सायकल किंवा त्याला आपण ढकल गाडी असेही म्हणतो. आता सध्या आपण घरात आहोत की नाही, तर आपण अशी सायकल तयार करू शकतो, ढकल गाडी तयार करू शकतो आणि छान खेळाचा आनंद मिळवू शकतो. मग तुम्ही सुद्धा अशी गाडी तयार करा आणि टायर फिरवण्याचा, रिंग फिरवण्याचा, ढकल गाडी फिरवण्याचा आनंद मिळवा. कराल ना नक्की तयार? चला मग आता आपण पुढे अजून एका पारंपरिक खेळाची माहिती मिळवणार आहोत. बघा हा, या चित्रामध्ये काय दिसतंय? आरुषी, मला सांग बरं, या मुलीच्या डोळ्यावर काय बांधलेलं आहे? आरुषी, काय काय सांगा? हा, कोण सांगितलं आता? अच्छा, पट्टी बांधली आहे, कापडाची पट्टी बांधली आहे. मग तुम्हाला माहितीये का हा कोणता खेळ आहे? आंधळी कोशिंबीर. अरे वा, हुशार आहात खेळताना हा खेळ. मग बघा हा, मी सांगते कसा खेळायचा हा खेळ. या खेळामध्ये डोळ्यावर कापडी पट्टी बांधली जाते. सर्वप्रथम डोळ्यावर कापडी पट्टी बांधतात. ज्याच्यावर राज्य असतं की नाही, त्याच्या डोळ्यावर कापडी पट्टी बांधतात, जेणेकरून त्याला पुढचे काही दिसू नये. मग काय करतात बरं? तर बघा, राज्य असलेल्या खेळाडूला गोल फिरवतात. ज्याच्यावर राज्य येते की नाही, त्याला गोल गोल फिरवले जाते. आणि मग काय होते, इतर जे खेळाडू असतात ते आजूबाजूला पळतात. आणि राज्य असलेल्या खेळाडूची खरे परीक्षा असते बरं. त्याला राज्य असलेल्या खेळाडूला चाचपडत पळणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजेच त्याला इतर जे खेळाडू असतात की नाही, अंदाज घेत तर्क लावून जी ती मुले कुठे असतील याचा विचार करून त्यांना पकडायचे असते. अशा प्रकारे हा कोणता खेळ आहे? आंधळी कोशिंबीर. तुम्ही सगळे खेळतात की नाही? चला आता आपण हा खेळ पाहूया. कोणता आहे हा खेळ? चिप्पी चिप्पीचा. खेळता की नाही तुम्ही हा खेळ? हा पण पारंपरिकच खेळ आहे बरं. मग चला, हा खेळ कोण खेळतो? कोण खेळून दाखवेल? श्रावणी. बघा हा, श्रावणी आता हा खेळ खेळणार आहे. या खेळामध्ये फरशीची म्हणजे लादीचा तुकडा घेतला जातो, त्याला चिप्पी असे म्हणतात. आणि लादीवर चौकोन आखून त्यामध्ये नंबर लिहिलेले असतात, अंक लिहिले जातात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशी घरे आखलेली असतात. मग काय असतं, कसा बरं खेळतात हा खेळ? तर सर्वप्रथम पहिल्या 1 नंबर जिथे असतो तिथे चिप्पी टाकायची असते. मग काही घरांमध्ये लंगडी घालत, काही घरांमध्ये लंगडी सोडून हा चिप्पी उचलायची आणि रेषेच्या पलीकडे यायचे. आपली चिप्पी क्रमाने 1, 2, 3, 4 असे शेवटच्या घरांपर्यंत टाकायची असते आणि लंगडी घालून आणि कधी पाय सोडून रेषेच्या बाहेर यायचे असते. मग हा खेळ खेळत असताना आपला पाय हा रेषेच्या बाहेर पडणार नाही किंवा चौकोनावर पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आणि आपली चिप्पी बरोबर क्रमाने येणाऱ्या घरामध्येच पडली पाहिजे. बघा, आता तिने आपली चिप्पी ही 6 या घरावर टाकली आहे. तिने 6 या घरावर उडी नाही मारली. तिने बघा 7, 8 वर उडी मारली, चिप्पी हातात घेतली, लंगडी घातली आणि रेषेच्या बाहेर आली. मग अशा प्रकारे हा चिप्पीचा खेळ.
समजले? नक्की खेळा. हा देखील आपला एक पारंपरिक खेळ आहे. हा देखील कोणता आहे आपला पारंपरिक खेळ आहे. मग चला आता आपण पुढचा खेळ बघणार आहोत. या चित्रात या मुलींच्या पुढ्यात काय आहे? कोण सांगेल? तुकली. सांगा बघू. भातुकली. पण मुलातल्या भातुकलीच्या खेळामध्ये समोर त्यांनी काय छान छान मांडलंय बरं? भांडे काय कुंडे. मांडून ठेवलंय? कोण सांगेल? भांडी मांडली आहेत. अगदी बरोबर. भांडी. हा छान. मी ज्याला विचारेल ना त्यानेच सांगायचं. हा भांडी मांडली आहेत. मग हा खेळ आहे भातुकलीचा. हा खेळ सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. लहानपणी सर्वांनी हा खेळ एकदा तरी खेळला असेलच की नाही? मग हा खेळ कसा खेळतात? चला पाहूया. या खेळामध्ये बघा अख्खा स्वयंपाकघरातील सर्व भांडी इथे मांडली जातात. त्याची छोटीशी प्रतिकृती असते. हा कधी स्टीलची भांडी असतात छोट्या प्रतिकृतीमधली, किंवा प्लास्टिकची भांडी असतात खोटी खोटी. हा त्यामध्ये आई असते, बाबा असतात आणि त्यांची छोटीशी मुलगी म्हणजे बाहुली असते. आई बाबा ज्याप्रमाणे आपल्या मुलांचे लाड पुरवतात की नाही, तसेच ह्या खेळामध्ये बनलेली आई ही आपल्या बाहुलीचे सगळे लाड पुरवत असते. आणि हा खेळ म्हणजेच आपण आई वडील ज्याप्रमाणे आपल्या मुलांबरोबर वागतात त्याचप्रमाणे ही मुले या खेळातून प्रकट होत असतात. भातुकलीच्या खेळातून मुलांच्या भावविश्वाचेच प्रकटीकरण होत असते. मग असा हा सुंदर असा खेळ भातुकलीचा. खेळला नसाल तर नक्की एकदा तरी खेळा. असा हा भातुकलीचा पारंपरिक खेळ आहे. बघा आता आपण खूप पारंपरिक खेळांचा अभ्यास केला. मग या पारंपरिक खेळांचे कोणते फायदे होतात बरं? तर सगळ्यात महत्वाचं, खेळ म्हटल्यावर आपल्याला आनंद मिळतोच की नाही? खेळ कोणताही खेळ असो, खेळाचं नावच घेतलं तरी आपल्याला खूप आनंद होतो. मग या खेळामधून आपल्याला आनंद मिळतो, शरीराचा व्यायाम होतो, हाडे स्नायू मजबूत होतात, म्हणजेच आपले छान व्यायाम होतो. आपले हातांचे स्नायू, पायांचे स्नायू, हाडे काय होतात? मजबूत होण्यास मदत होते. आपल्या शरीराला योग्य वळण लागण्यासाठी खेळ आवश्यक आहे. म्हणजेच बघा, शरीराला वळण लागणे म्हणजे काय? तर ताठ बसणे, ताठ चालणे, यासाठी आपल्याला हे खेळण्याची गरज आहे. खेळ खेळल्याने पचन चांगले होते. म्हणजे आपण जितके पकडापकडीचा खेळ खेळू, सूरपारंब्यांचा खेळ खेळू, किंवा आपण लंगडी घालण्याचा खेळ खेळू, त्यामुळे आपली खूप हालचाल होते. आपण जे जेवतो ते सगळे पचन होतं आणि आपल्याला भूक लागते. परिणामी आपली चांगली वाढ होते. या खेळामुळे सहकार्याची भावना वाढीस लागते. निराशा, ताण इत्यादी गोष्टी सहन कराव्यात हे शिकण्यास मिळते. बघा, या खेळामुळे आपण एकत्र खेळत असतो, त्यामुळे आपण सहकार्याने राहतो, समजून घेतो एकमेकांना. त्याचप्रमाणे खेळामध्ये जर हरलो तर निराश नाही होत, आपण पुन्हा उत्साहाने सुरुवात करतो खेळायला की नाही? मग तसेच मोठेपणी देखील तुम्हाला निराश झाला, टेन्शन आलं कधी तुम्हाला, तर ते सर्व सहन करण्यास या खेळ आपल्याला शिकवत असतात. या खेळामुळे आपला बौद्धिक विकास होत असतो. मग अशा प्रकारे आज आपण पारंपरिक खेळांची माहिती मिळवली, होय की नाही? मग आता मी तुम्हाला हे शब्दकोडे दिलेले आहे. या शब्दकोड्यांमध्ये लपलेले पारंपरिक खेळ तुम्ही मला सांगायचे आहेत. नीट बघा हा शब्दकोड, आणि मला त्यात कोणकोणते खेळ आहेत ते मी विचारेन, त्याच मुलांनी सांगायचं बरं. हा चला, मला आता आरुषी सांग पाहू, कोणता खेळ दिसतोय तुला? विचार केला रे चालेल. हा
कोण सांगतं? सूरपारंबी, अगदी बरोबर आहे. अजून भातुकली सांगितलं कोणी, अगदी बरोबर आहे. श्रावणी सांग बरं कोणता खेळ आहे? संत्रलिंबू, 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 कांदा फोडी, चोर चिठ्ठी, अगदी बरोबर. रुद्र तू सांग कोणकोणते खेळ दिसत आहेत तुला? पकडणे, अगदी बरोबर. बघूया तुम्ही सांगितलेली उत्तरं बरोबर आहेत का? बघा, भातुकली बरोबर सांगितलं होतं, भातुकलीचा खेळ. सूरपारंब्या हाही खेळ सांगितला होता. कांदा फोडी अगदी बरोबर सांगितलं होतं. चोर चिठ्ठीचा पण खेळ तुम्ही सांगितला होता. पकडणे हा पण खेळ सांगितला. संत्रलिंबू पण सांगितलं होतं. म्हणजे अगदी बरोबर आहे. तुम्ही खेळ अगदी छान ओळखले. मग अशा प्रकारे आज आपण भरपूर पारंपरिक खेळांची माहिती मिळवली. मग आता तुम्ही घरी काय करणार? तर तुमच्या घरातील आजी आजोबा, आई बाबा यांच्या सोबत बोला, चर्चा करा आणि पारंपरिक खेळांची यादी तयार करा आणि माहिती मिळवा. मग बघा ते त्यांच्या लहानपणी कोणकोणते खेळ खेळत असतील, त्यांची माहिती तुम्ही मिळवायची आहे. मिळवाल ना? मग बघा, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, ही लिंक शेअर करा आणि जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. चॅट बॉक्स मध्ये जाऊन तुमचे अभिप्राय तुम्ही लिहा आणि आपला हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.